पालकांनो, हातातील काम थांबवा. हे आत्ताच बघा. शाळेच्या गणवेशात शेतात बसलेली मुलं, मुलींच्या डोळ्यात भीती, काही जण हातात ऊन लपवताय. हा नेमका प्रकार आहे तरी काय? शेतात शाळेतील मुलं मुली काय करत होते? धक्कादायक घडलंय, भयानक घडलंय आणि सर्वात मोठं म्हणजे हे घडलंय उत्तर प्रदेशातल्या सिद्धार्थनगर जिल्ह्यात. सकाळची वेळ, गावाबाहेरच्या एका शेतात काही मुलं बसलेली दिसतात. ऊन कडाडलेली, पण ती मुलं जागेवरून उठत नाहीत. काही जण वही पुस्तक हातात धरलेली, काही डोकं खाली घालून शांत. कुणाला वाटलं ही शाळेची नवीन पद्धत असेल का? कुणाला वाटलं शिक्षकांनी काही प्रयोग सुरू केला असेल का? पण जेव्हा जवळ गेलो तेव्हा जे दिसलं ते पाहून अंगावर काटा आला. मुलं काहीतरी शिक्षा भोगतायत असं वाटतंय, पण इतकी कठोर शिक्षा. मुलं रडतायत, हातात ऊन लपवतायत आणि शाळेचा गणवेश धुळीत माखलेला. पालकांनी विचारलं, काय झालं रे? पण कुणी काही बोलत नाही. फक्त एक जण पुटपुटला. शिक्षकांनी सांगितलंय बाहेर बसायचं. शाळेच्या मुख्य गेटवर कुलूप, वर्ग रिकामे, पण शेतात मुलं. नेमकं असं का झालं? काही वेळानं सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्या व्हिडिओनं सगळ्या देशाला हादरवलं. त्या व्हिडिओमध्ये एक आवाज येतो. पालकांना आधीच सांगितलं होतं तरीही त्यांनी दुर्लक्ष केलं. हा आवाज कठोर होता. पण काय दुर्लक्ष केलं होतं पालकांनी आणि शिक्षा मुलांना का दिली गेली? या प्रश्नांची उत्तरं ऐकून देशच थक्क झाला. चौकशी झाली, व्हिडिओ व्हायरल झाला, लोक संतापले आणि अखेर सत्य बाहेर आलं. सिद्धार्थनगरमधल्या एका खाजगी शाळेचा हा प्रकार होता. शाळेच्या प्राचार्यांना सांगितलं, पालकांनी फी भरलेली नाही, लाखोंचं कर्ज आहे आणि फी न भरलेल्या मुलांना शाळेबाहेर बसवलं. हो, ही मुलं शिक्षा भोगत नव्हती, ती फक्त गरीब घरात जन्माला आली होती. फी न भरल्याची शिक्षा त्यांना उन्हात बसवून दिली गेली. शिक्षणाचं मंदिर म्हणवलं जाणारं ठिकाण आज व्यापाराचं केंद्र झालंय का? गरीब पालकांना शाळेच्या दाराबाहेर ठेवून आपण शिक्षणाचं पावित्र्य टिकवतो आहे का? मुलं निष्पाप होती, दोष होता फक्त गरिबीचा आणि त्यासाठी त्यांना उन्हात बसवून धडा शिकवला गेला. सिद्धार्थनगरच्या त्या शेतातलं दृश्य देश विसरणार नाही. शाळेच्या गणवेशात शेतात बसलेली ती मुलं आजही विचारतात, आमचा अपराध काय होता?